हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू निगुती। तर गुलाबजाम बघून मला खात्री आहे की तुमच्या सुद्धा तोंडाला नक्की पाणी सुटलं असणार। आणि गुलाबजामुन तर हे आपल्या सर्वांचे ऑल टाइम फेवरेट आहेत। तर त्यामुळे आज मी तुम्हाला निगुतीमध्ये दाखवणार आहे गुलाबजाम रेसिपी। पण आज मी तुम्हाला दाखवते ब्रेड गुलाबजाम। चला तर मग आपण पटकन हे कसे बनवायचे ते बघायला घेऊ। तर ब्रेड गुलाबजाम बनवायची कृती दाखवायच्या आधी मी तुम्हाला दाखवते त्याच्या आतमधलं फिलिंग कसं करायचं ते। मी इथे पहिले घेते बाउल मध्ये डेसिकेटेड कोकोनट, ते एक अर्धा वाटी घेतलेलं आहे मी। त्याचबरोबर मी घेते दुधाची पावडर, ती एक 2 चमचे घेते मी। 2 टेबलस्पून हा चमचा घेतलाय मी मापासाठी। त्यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर घेते, एक 1/4 टीस्पून मी घेतलंय। त्यामध्ये मी थोडंसं व्हॅनिला एसेन्स घालते, थोडंसं अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स घालायचे। त्याचबरोबर मी घेतलेले आहेत काजू बदाम आणि पिस्त्याचा क्रश करून घेतलेला आहे। आणि मी ह्याच्यात घालते कंडेन्स मिल्क 2 चमचे। तुम्ही हवे तर साधं दूध पण घेऊ शकता किंवा मलाई सुद्धा घेऊ शकता दुधाची। हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। तुम्हाला हवं असेल तर थोडंसं जास्त तुम्ही साधं दूध घ्या, मलाई घ्या। हे आता मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, कारण चमच्यानी हे एवढं व्यवस्थित होत नाही। हे आपल्याला हाताने असं मिक्स करायचंय। हे आपण फिलिंग साठी करतोय, तर ब्रेड मध्ये आपण हे सेंटरला फिलिंग करणार आहोत, त्याच्यासाठी आपण करतोय। तर हे असं व्यवस्थित हाताने आपण मिक्स करून घेऊ। तर हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही जर ह्याच्यात साधं दूध किंवा मलाई वापरणार असाल तर थोडंसं 2 चमचे तुम्ही पिठी साखर घालू शकता। मी आता कंडेन्स्ड मिल्क वापरलंय, त्यामुळे मी पिठी साखर वेगळी घातलेली नाहीये, कारण कंडेन्स्ड मिल्क ऑलरेडी गोड असतं। तर गुलाबजामुन बनवण्यासाठी मी इथे ब्रेडचे साइड्स असे काढून घेतलेले आहेत। हे आपल्याला ब्रेडचे साइड काढून हे ब्रेडचे असे तुकडे करून घ्यायचे। अशा पद्धतीने मी एक 10 ते 12 ब्रेडचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपण ह्याच्यात एक वाटीभर मी दूध घेतलंय। थोडं थोडं दूध घालून आपल्याला ह्याचं व्यवस्थित असं जसं आपण पीठ मळतो त्या पद्धतीने हे आपल्याला थोडं थोडं मळून घ्यायचंय। दुधामध्ये थोडी मलाई होती, ती सुद्धा मी ह्याच्यात घेतलेली आहे, मी ती बाजूला नाही केली आहे। ब्रेड आपल्याला चांगला असा दाबून दाबून घ्यायचा आहे, जेणेकरून तो व्यवस्थित असा पिठासारखा होईल आणि आपले गुलाबजामुन तुटणार नाहीत। तर असं थोडं थोडं दूध घाला, एकत्र एकदम सगळं दूध घालू नका। थोडं थोडं दूध घालून हे असं व्यवस्थित आपल्याला हाताने कुस्करून आपल्याला ह्याचा एक डव बनवून घ्यायचा आहे। तर चला अशा पद्धतीने आपण थोडं थोडं दूध घालून याचं चांगलं आपण मळून एक डव बनवून घेऊया। तर तुम्ही इथे बघू शकता ब्रेडचा किती छान डव तयार झालाय। आपण दुधाने ह्याला व्यवस्थित असा मळून घेतलेला आहे। आता आपण हाताला तूप लावूया आणि मग ह्याचे गोळे करायला घेऊ। ह्याच्यामध्ये आपण जे फिलिंग बनवलेलं ते सुद्धा आपण घालणार आहोत। तसं पहिले गोळे बनवायच्या आधी मी तुम्हाला पाक कसा बनवायचा ते दाखवते। चला तर आपण पाक बनवायला घेऊ आणि मग हे गुलाबजामुन बनवायला घेऊ। तर पाक बनवण्यासाठी आपण कढईमध्ये 1 वाटी साखर घेतोय। तर या वाटीच्या मापाने मी साखर घेतलेली आहे। त्याच वाटीच्या मापाने मी पाणी घेते। तर जेवढी आपण साखर घेणार तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचंय आणि हे आपल्याला असं हलवत हलवत त्याचा पाक करून घ्यायचा। जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत आपण हे असं हलवत राहायचंय। 1-2 मिनिटं लागतील साखर विरघळायला। गॅस मिडियमच ठेवा आणि ही साखर विरघळून द्या।
इक्वल प्रमाणात साखर आणि पाणी आपल्याला घ्यायचंय, जेणेकरून आपला पाक छान होतो. आपला पाक तुम्ही बघू शकता, साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि पाक चांगला उकळायला लागलेला आहे. तर आता ह्याच्यात मी एक 4-5 वेलची घालते. मी वेलची हलक्यासा खलबत्त्यात थोडंसं त्यांना दाबून घेतलेलं आहे. तर त्या वेलची घालायच्या आणि बस आपला पाक उकळला की आपल्याला गॅस बंद करायचा. आपल्याला जास्त हा एकदम तार नाही आणायचे, पण हा असा चिकट लागला पाहिजे, ह्याची तार नाही आली पाहिजे, असा चिकट लागला पाहिजे. त्यामुळे इक्वल प्रमाणात आपण घेतलेले. तर आपला पाक रेडी झालेला आहे. मी गॅस बंद करते आणि त्याला बाजूला काढून ठेवते. तर गुलाबजामुन बनवण्यासाठी आपण पहिले इथे हाताला असं तूप लावून घेऊ किंवा तेल लावायचंय. एक छोटासा गोळा घ्यायचा आपल्याला, तो हातावर असा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला हे थोडंसं फिलिंग भरायचंय. जे आपण फिलिंग बनवून ठेवलेलं मगाशी ते आपण थोडं थोडं ह्याच्यात भरणार आहोत सेंटरला. किंवा तुम्ही रेझिन्स वगैरे पण भरू शकता, मनुके वगैरे ते सुद्धा चालतील. अशा पद्धतीने आपल्याला असे गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता, ह्याला क्रॅक्स नाही आले पाहिजे जास्त. आपण पुन्हा एक गोळा घेऊ. आपण असा हाताने असा करून घेऊ. सेंटरला हे फिलिंग भरायचे. एकदम जास्ती फिलिंग भरू नका. असं पॅक करून घ्यायचं आणि मग हाताने हे ब्रेडचे गुलाबजामुन जास्त फुलत नाहीत तेलामध्ये, त्यामुळे हे तुम्ही जसे गुलाबजामुनची साईज असते तशीच बनवा. तुम्हाला जर छोटे हवे असतील तर तुम्ही छोटे सुद्धा बनवू शकता. किंवा तुम्हाला मोठे हवे असतील तर तुम्ही मोठे सुद्धा बनवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे गुलाबजामुन आता बनवून घ्यायचे. इथे 10 ब्रेडमध्ये आपले 18 गुलाबजामुन झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण सगळे गुलाबजामुन वळून घेतलेले आहेत. चला तर मी कढई ठेवली आहे तेल ठेवून गरम करायला. आता आपण हे तळायला घेऊ. आपण कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, एकदम कढई भरून तेल नाही घ्यायचंय, एकदम कमीच तेल आपल्याला घ्यायचंय. कारण हे शॅलो फ्राय टाईपच करायचंय आपल्याला, पण शॅलो फ्राय पेक्षा थोडं जास्त तेल आपल्याला घ्यायचंय. ह्याच्यात आता आपण गुलाबजामुन सोडून घेऊया. तेल आपलं थोडंसं गरम झालेलं आहे. आपल्याला गॅस बारीक ठेवूनच हे गुलाबजामुन ह्याच्यात सोडायचे आहेत. अशा पद्धतीने आपण गुलाबजामुन ह्याच्यात सोडून घेणार आहोत. आणि हे आपल्याला हलक्या हातानेच हे असे हलवत आपल्याला हे लाल होईपर्यंत तळून घ्यायचे. हा ब्रेड आहे त्यामुळे ब्रेड पटकन लाल होतो. तर त्यामुळे गॅस तुम्ही मीडियमच ठेवा, जास्त फास्ट ठेवू नका. आणि हलक्या हलक्या हाताने परतवून ह्याला लाल करून घ्या. तुम्ही इथे बघू शकता, आपण जे गुलाबजामुन घातलेले ते चांगले आपले लाल भुसर तळून झालेले आहेत. आपण आता हे लगेचच काढून आपण गरम पाकामध्ये हे घालायचे आहेत. तर हे गरम पाकात घातल्याने हे लगेचच फुलतात, त्यामुळे आपण गरम पाकात हे घालूया आणि बाकीचे सुद्धा असेच तळून घेऊया आपण. तुम्ही इथे बघू शकता, सगळे गुलाबजामुन आपण तळून असे पाकात गरमागरम पाकात घातलेले आहेत. तर हे लगेच फुलायला लागले, तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याला 2-3 तास असेच पाकात ठेवूया आणि मग हे सर्व करून घेऊ आपण. तर अशा पद्धतीने तयार आहे आपले मस्त तोंडात ठेवताच विरघळणारे ब्रेड गुलाबजामुन. होप तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल आणि खूप सोपी सुद्धा वाटली असेल. तर तुम्ही ही नक्की घरी करून पहा आणि केल्यानंतर मला कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला हे ब्रेड गुलाबजामुन कसे वाटले ते. आणि माझ्या या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन दाबा,
जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटत राहील. तर अशाच नवनवीन रेसिपी करत आपण रोज भेटत राहू. थँक्यू.